श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस हा खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावा, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि या श्रावणामध्ये आपण अनेक पूजा, व्रत, वैकल्य करत असतो. पण मित्रांनो, या श्रावणामध्ये आपण एवढं काही करत असतो तरी देखील आपल्याला जे योग्य फळ आहे किंवा आपली मनोकामना आहे ती पूर्ण होताना दिसत नाही. जर तुमच्या बाबतीतसुद्धा असं घडत असेल तर हा उपाय नक्कीच तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की जो उपाय सांगितलेला असतो तो व्यवस्थित तुम्हाला माहिती असला तरच त्याचं योग्य ते फळ तुम्हाला मिळणार आहे, त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, इतर लोकांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा, कारण यामुळे एकमेकांना माहिती पुरत असते आणि एकमेकांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात आणि त्याचं पुण्य कुठे ना कुठे आपल्याला मिळत असतं. तर मित्रांनो, उपाय अगदी साधा सोपा आहे आणि तो उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायचा आहे. तर मित्रांनो, ह्या उपायाबद्दलची सविस्तर माहिती मी आता तुम्हाला पुढे देत आहे. उपाय तुम्ही कधीही करू शकता. हा उपाय फक्त तुम्हाला 11, 21 किंवा 108 वेळा तुम्हाला करायचा आहे. 5 वेळा केला तरीही चालेल, 7 वेळा केला तरीही चालेल. 11, 21 आणि 108 वेळा या ज्या संख्या आहेत त्यामध्येच तुम्हाला हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा फायदा हा होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की कधीही, म्हणजे अगदी श्रावण महिना असेल, कोणत्याही महिन्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा असतात, तुम्ही करू शकता. आत्ता श्रावण महिना चालू आहे, आपण सगळेजण श्रावण महिना पाळत असतो. मांसाहार देखील सगळ्यांच्याकडे आता बंद असतो. तर हा महिना उत्तम आहे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी. तर मित्रांनो, या उपायामुळे काय होतं की आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती निघून जात असते. तर मित्रांनो, हा उपाय कोणी करावा नेमका? तर हा एक प्रश्न आहे. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जर सततची भांडणं होत असतील, कलह असेल, वादावाद असेल, तुमच्या घरामध्ये मिनटाला अगदी छोट्याशा कारणावरून जर तुमच्यामध्ये वादावाद चालू होत असेल, तर तुम्ही समजून जा की तुमच्या घरामध्ये नक्कीच कोणता ना कोणता दोष आहे, तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरलेली आहे. तर यासाठीच मित्रांनो, हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. कारण यामुळे काय होतं की घरातली नकारात्मकता आहे ती जात असते. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येण्याचे मार्ग उघडत असतात. घरामध्ये मेन शांती राहत असते. माणूस पैसा तर खूप कमवतो, पण त्या पैशाबरोबर आपल्याला सुख आणि शांती महत्त्वाची असते. तुम्ही बघा, आपल्याच घरात आपल्याला शांत राहिल्यासारखं वाटत नाही, घरामध्ये खूप अस्वस्थ वाटत असतं. एव्हा देवपूजा करतानासुद्धा आपल्याला मन, आपलं चित्त थाऱ्यावर राहत नाही, म्हणजे सतत काही ना काही विचार येत असतात, घाबरल्यासारखं होत असतं. काहींना बघा, देवपूजा करताना खूप आळस येत असतो. काही लोक देवपूजा करता करता जांभळ्या द्यायला लागतात, त्यांना झोप येत असते. तर हेच कारण आहे मित्रांनो की तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी कुठे ना कुठे जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि तेच तुम्हाला कमी करण्याचं काम या उपायामध्ये आहे. तुमच्या घरामध्ये जर कोणतंही काम व्यवस्थित होत नसेल, सतत अडीअडचणी येत असतील, सतत दवाखान्याचे खर्च मागं लागत असतील, तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. मित्रांनो, या उपायाचे चमत्कारिक असे फायदे लोकांना बघायला मिळालेले आहेत. उपाय अगदी साधा सोपा आहे. यासाठी तुम्हाला कुठेही पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे. हा उपाय तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये तुम्हाला करायचा आहे आणि त्याचं फळ तुम्हाला अनुभवायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की कोणताही एक दिवस तुम्ही निश्चित करून घ्या. तिथून पुढे तुम्हाला 5 दिवस, 11 दिवस, 7 दिवस असा तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुम्हाला सकाळी लवकर उठल्यानंतर, लवकर म्हणजे सूर्योदयाच्या वेळेमध्ये तुम्हाला उठायचं आहे आणि जास्तही उशीर नाही करायचा. सूर्य उगवल्यानंतर एक 10-15 अर्धा तास ठीक आहे, पण त्याच्यानंतर नाही. तर तुम्हाला सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसूत्रता करायची आहे. आपला उंबरा असेल, आपला दरवाजा असेल, तिथं पाणी शिंपडून तुम्हाला ती जागा स्वच्छ करायची आहे. तिथे तुम्हाला सकाळी सूर्य उगवायच्या टायमिंगला तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दरवाजामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे. लक्ष्मीची पावलं तुम्हाला उठवायची आहेत आणि त्यानंतर उंबऱ्यावरती हळदीचं लेपन हे तुम्हाला करायचंच आहे. मित्रांनो, त्यानंतर तुमची देवपूजा करायची, धूप दीप अगरबत्ती सगळं काही देवांना अगदी व्यवस्थित झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो,
उपाय अगदी साधा सोपा आहे. अगदी लक्ष देऊन ऐका मित्रांनो आणि शेवटपर्यंत ऐका. तेव्हाच तुम्हाला त्याची खरी किंमत कळेल आणि तो उपायाचं तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे हे जर तुम्हाला व्यवस्थित कळलं नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं उपाय जर केला तर त्याचं कुठे ना कुठे फळ हे तुम्हाला मिळत नसतं आणि मग त्यामुळे तुमचं नुकसान होणार असतं. तर मित्रांनो, सकाळी एक स्वच्छ तांब्याचा तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे. अगदी घासून घुसून स्वच्छ तुम्ही करून तो तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला पिण्यायोग्य पाणी फुल भरून तो तांब्या घ्यायचा आहे. ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला बसायचं आहे. त्या कोपऱ्यामध्ये तुमचं जर देवघर असेल तर देवघर असेल तरीही चालेल. तुम्हाला देवघराच्या समोर तिथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला बसायचं आहे आणि तो तांब्या त्या कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. तांब्याच्या खाली तुम्हाला 4 अक्षता टाकायच्या आहेत, कारण की तांब्या हा जमिनीवरती ठेवायचा नाही मित्रांनो. आणि त्यानंतर तांब्यावरती तुम्हाला हळद-कुंकू तुम्हाला तांब्याला लावायचं आहे. आणि तांब्यामध्ये तुम्हाला एक तुळशीचं पान, थोडीशी साखर टाकायची आहे आणि त्यानंतर तो तांब्यावरती तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे मित्रांनो. हा जप तुम्ही तुमच्या कोणत्याही इष्टदेवतेचं, अगदी तुमच्या कुलदेवता असेल, तुम्ही ज्या कोणत्याही देवाचं नामस्मरण करता किंवा ज्या कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करता, त्या देवाचं तुम्हाला 108 वेळा नामस्मरण करायचं आहे मित्रांनो. आणि ते असं चालू असताना, नामस्मरण चालू असताना तुमच्या तांब्याच्या समोर किंवा बाजूला एक दिवा प्रज्वलित असला पाहिजे मित्रांनो. दिवा नसेल लावायचं तुम्हाला तर एक छोटीशी अगरबत्ती लावली, धूप-दीप लावलं, काहीही लावा. फक्त तुम्हाला तिथे अग्नीच्या साक्षीनं हे सगळं करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणून मित्रांनो. आणि हात ठेवायचा आहे. 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणा किंवा गणपती बाप्पा नमो नमः म्हणा किंवा श्री महालक्ष्मी नमः, जे कोणी तुमचे इष्टदेवता असेल त्यांचा तुम्हाला जप करायचा आहे मित्रांनो. आणि त्यानंतर तुमची मनोकामना तुम्हाला बोलायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू देत, कलह वादावाद माझ्या घराच्या बाहेर जाऊ देत, कधी माझ्या उंबऱ्याच्या आतमध्ये सुद्धा येऊ देऊ नको, दरिद्रता माझा उंबरा देखील शिवू देऊ नकोत, असं तुम्हाला तिथं जी काही मनोकामना आहे ती बोलायची आहे. आणि त्यानंतर तो तांब्या जो आहे पाण्याचा तिथेच तुम्हाला झाकून दिवसभर तिथेच ठेवायचा आहे मित्रांनो. आणि त्यानंतर संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमिंगला त्यातील थोडं थोडं पाणी तुम्हाला अख्ख्या घरामध्ये शिंपडायचं आहे मित्रांनो. घरातल्या सगळ्यांनी ते थोडंसं जल म्हणून पिलं तरीही काही हरकत नाही. आरोग्य चांगलं राहील, देवाची कृपा राहील तुमच्यावरती आणि सगळं काही कल्याणकारी होईल. ज्यामध्ये घरामध्ये जास्त भांडणं करत असतात त्या लोकांनासुद्धा तुम्ही ते पाणी दिलं तरीही चालेल. आणि मित्रांनो, त्यानंतर राहिलेलं पाणी जे आहे ते तुम्हाला माता तुळशीमध्ये किंवा इतर कोणत्याही झाडामध्ये ओतायचं आहे, की कोणाच्याही पायाखाली येईल असं हे पाणी तुम्हाला ओतायचं नाही. कोणत्याही झाडाला वगैरे घातलं तरी देखील चालेल. पण मित्रांनो, हा उपाय जो आहे अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि यातून खूप लोकांना आलेले अनुभव चांगले आहेत. तुम्ही एकदम 5 दिवस जरी हा उपाय जरी करून बघितला तरी तुम्हाला जर चांगला अनुभव आला तर हा उपाय मध्येच तुम्ही सोडू नका. हा उपाय पुढे कंटिन्यू करत राहा, जेणेकरून तुम्हाला चांगला अनुभव येत नाही तोपर्यंत. कारण तुम्ही 5 दिवस हा उपाय केला, थोडंसं तुम्हाला वाटलं घरातील वातावरण आता प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय आणि तुम्ही तो उपाय परत सोडून दिला तर कदाचित पुन्हा तेच वातावरण घरामध्ये होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, तुमच्याकडे जर आता श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज नसेल तर पुरा महिना तुम्ही केला तरीही काही हरकत नाही. उलट तुमच्या घरामध्ये सुख शांतीही नांदणार आहे. तर मित्रांनो, असा होता आजचा माझा व्हिडिओ. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत जाईन. धन्यवाद.